हो, म्हणाली फेक की ती वागते ती. कॅमेरा बघून सगळ्यांना ती बसवते जे आणि डायलॉग करते. बोलते फेक वागते आणि फेक बोलते, पण मुलगी चांगली आहे. कारण तिचं फेक कधी कधी वागावं लागतं. हम्म. खरं आता मी इतके राडे करते, तुम्हाला काय होते राडे मी घरात पण करते का? पण राखी तू स्पष्ट बोलतेस की तू करतेस तर तू बोलतेस. हो. तन्वीचं असं नाही. तन्वी म्हणते की मी खरं वागते, पण सगळ्यांना असं वाटतं ती फेक वागते आणि कॅमेरासाठी करते. नाही, ती कॅमेरासाठीच करते. सगळं तिथे कॅमेरासाठी. विशाल पण कॅमेरासाठी, राकेश बापट पण कॅमेरासाठीच करतोय. सगळे कॅमेरासाठीच करतात. कोणी तिथं सगळ्यांनी मुखवटे लावलेले आहेत. ओके. पर्सनली राकेश बापट एकदम शांत माणूस आहे, हम्म. एकटात राहणारा. हम्म. मी एखादा सांगतात ना की मोठ्या मोठ्या हिरोला पटू शकते, पण राकेश बापट कारण की तो एकदम शांत आहे. त्याला पटवणं म्हणजे आयुष्य घालवणं. पण बाहेर आल्यानंतर राकेशच्या बहिणीसोबत काही बोलणं झालं किंवा त्याच्या नाही. घरच्यांसोबत काही बोलणं नाही बाहेर झालं? आल्यापासून मी राकेश बापटला प्रमोट करते. प्रमोद आणि ए राकेश त्याला बघ, सपोर्ट पण करतेस? राकेश बघ, तुझी रागी बघ, तुझी राखी बघ, तुला किती सपोर्ट करते. बाहेर आली आहे ही. बिग बॉसने काढलेच मला म्हणून की मी पब्लिसिटी करावं, पण हे लास्ट टाइम हा बिग बॉस. माझा राकेश एकच आहे. दरवेळी मी कोणाला माझं हृदय देणार नाही आहे. हे फर्स्ट आणि लास्ट. तू आता सगळ्यांबद्दल बोललीस. अनुश्री त्याच्यात एक छान आहे. ती प्रत्येक वेळेला गेम तिने पलटीही केला, ती बऱ्याच वेळेला खोटेही बोलली, पण शेवटला तिचा गेमही अप झाला. ती खोटाडी आहे. हां, खोटाडी आहे. खोटाडी आहे. हो, तिचं मला गेमचं नाही आवडत. असं नाही, डे वनपासून खरं बोलायचं आणि जे काम येत नाही ते ती स्टार्टिंगमध्ये मला काहीच येत नाही आणि एंडला सगळं बनवायला लागली, भांडी घासायला लागली. फक्त डायलॉग बोलायला डायलॉग बोलू नका ना. हे बघा मी किती राडे करते, पण जेवण बनवते, भांडी घासते, घर साफ करते, कपडे धुते, सगळं येतं मला. खोटं नाही बोलायचं गेमसाठी. तू रेवाचे कपडे फाडलेस राखी, तेव्हा बरंच बाहेर ट्रोलिंग झालं की तू पर्सनल. अरे बरं झालं रेवाचे कपडे फाडले, तिला फाडलं नाही. राकेशच्या जवळ जेही येणार त्याला फाडून टाकेल मी. म्हणून ते रागात तू केलेस ते, आणि केस कापणे तेही तू राकेशच्या प्रेमापोटी केलेस. मला हो प्रेम झालेलं पण तू त्याच्याशी. स्वतःला हार्म करून घेतेस असं नाही वाटत तुला? मी कशाला त्याला हार्म करू. मी स्वतःचे केस कापले, पाण्यात बुडली आणि भरपूर तसं काय केलं, स्वतःलाच हार्म केलं मी. कारण माझा राग कसा दाखवू मी. आतमध्ये ठेवला की हार्ट अटॅक येणार आणि मी डिप्रेशनमध्ये जाणार. त्यापेक्षा बाहेर केलेलं असं बरं असतं. ओके. राखीला आत्ता जर एक गौप्यस्फोट करायचा असेल बिग बॉस मराठीच्या घरातला, जे कदाचित नाही, प्रेक्षकांना मला माहिती एखादा नाही. पंडितने सांगितलेलं हां. तुझ्या आयुष्यात तसा मुलगा येणार ज्याचा घटस्फोट झालेला आहे. तर राकेशचं झालेलं घटस्फोट, म्हणून मला वाटलं हाच आहे का, माहीत नाही मला. अरे बाहेर मी त्याला किती भेटली, माझं कधी हृदय त्याच्यावर नाही आलं. मी जिजू जिजू त्याला सांगत होते, तर जिजू माझ्या मनात कसा बसला मलाच माहीत नाही खरंच. ओके. पण घरातला एखादा असा गौप्यस्फोट जो कदाचित प्रेक्षकांना आतल्या जे स्पर्धक आहेत त्यांच्याबद्दल माहीत नाही आहे, पण राखीने ते जवळून घेतलं, असं कोणाबद्दल तुला एक गौप्यस्फोट आता करायचा असेल तर तू कोणासाठी अशी एक ब्रेकिंग न्यूज देशील आम्हाला? ब्रेकिंग न्यूज बिग बॉसच्या घरातली अशी एक आठवण सांग ना, एखाद्या व्यक्तीबाबत असू दे किंवा एखाद्या घडलेल्या घटना. माहीत नाही ना क्या काय काय दाखवलं माहीत नाही आहे ना. ओके. तर ब्रेकिंग न्यूज तर मी माझी फेवरेट आहे. मी कोणावर लक्ष देत नाही. मला दुसऱ्यांचं आठवत नाही, माझाच गेम आठवतो. कारण मी रोज झोपायची नाही, फक्त विचार करायचे की उद्या काय करायचं आहे, बिग बॉस शो कसा वाढावा आणि उद्या मला काय करायचं आहे. मी सगळं असं डोक्यात ठरवायची, मुद्दे स्वतःच मांडायची. हे बिग बॉस का माझा पोल खोलायचे माहीत नाही. ओके. बरं, आता तुला एका वन वर्डमध्ये आता जे टॉप 5 आहेत त्यांच्याबद्दल एक वाक्य किंवा एखाद्या शब्दात त्यांना डिस्क्राईब करायचं, एक वर्ड सांगू शकतेस तू. सगळ्यात पहिले तर टॉप 5 मध्ये गेली ती म्हणजे तन्वी. तिच्याबद्दल एक वन वर्डमध्ये काय सांगशील? तन्वी खूप वन वर्ड फेक आहे, हे आहे, किंवा आपण म्हणतो स्पष्ट वक्ती आहे, बेधडक नाही आहे. नाही नाही ती कधी कधी फेक पण आहे, कधी कधी खूप छान पण आहे, इमोशनल पण आहे. आणि हे बघा तुम्ही गेममध्ये आहात तर साम दाम दंड भेद सगळं चालतं, तर ती छान मुलगी आहे. छान मुलगी. ओके. आरबी? माय लव्ह. ओके. चांगला मुलगा आहे आरबी, खूपच मला तेच माहीत नाही त्याचा का घटस्फोट झाला आहे इतका.
चांगला नवरा तर का चांगला मुलगा का तिच्या बायकोनी त्याला सोडलं आहे. मला सगळं माहीत आहे पण मी सांगणार नाही.